रोज रोज तेच तेच बनवून मला तर कंटाळा आला होता. म्हटलं वेगळं काहीतरी द्यावं कायरवला, तोही वैतागलाच असेल. तसं तर त्याचं खाण्याचं काही टेन्शन नसतं, सगळंच खातो तो. पण मी मुद्दाम आवडीच्याच गोष्टी देते स्कूलमध्ये, कारण तो मग खातो आवडीने. नाही तर मग पोरं खात नाही जर आपण असं वेगळं काही दिलं तर. घरी मात्र मी सगळंच देते त्याला. म्हणून त्याला ब्रेड बटर जॅम दिलं होतं आज त्याचं फेवरेट टिफिनमध्ये. काय कुणालनी मला फटाके आणून दाखवले सकाळी, कारण की काल रात्री ते लोकांना लेट आले होते फटाके घेऊन. मग झोपायलाही उशीर झाला होता. मग मी काय बघितले नव्हते, सकाळी बघितले. अगरबत्ती वगैरे लावून घेतली. घर काय जास्त आवरायचं नव्हतं, कारण काल दोघेही नव्हते ना पसारा करायला. मग मी सगळं आवरूनच ठेवलं होतं. क्लीनच होतं सगळं. हॉल व्यवस्थित दिसत होता. ब्राऊन चणे बनवायचे होते, मग पटकन ब्राऊन चणे धुवून त्याला शिजायला ठेवले. हळद आणि मीठ टाकून त्याला बॉईल व्हायला ठेवले. म्हटलं उकळी आल्यानंतर झाकण बंद करावं कुकरचं. तोपर्यंत पीठ मळून घेतलं. पीठ मळून म्हटलं लगेच भाजी पण करून घ्यावी, कारण की चणे पण बॉईल झालेच होते. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो म्हणजे त्यासाठी बारीक कांदा टोमॅटो चॉप केला चॉपरमध्ये. तेल छान तापलं होतं तर मी ते सगळं फ्राय करून घेतलं. कांदा टोमॅटा खडे मसाले टाकले. खडे मसाले मी जास्त नाही टाकत, पण चणे आणि छोल्याच्या भाजींना खडे मसाले छान टेस्ट येते त्यामुळे टाकले. बेसिक मसाले टाकले आपले घरातले. चणे टाकले, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं थोडीफार भांडी आवरून घ्यावी, कारण की मग स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये ना मग खूप जास्त भांडी होऊन जातात. आज थोडासा घसा दुखत होता, बहुतेक परत आजारी पडणारे वाटतं मी. गरम पाणी पिऊन घेतलं. हे कालिकेच्या जत्रेतून आर्टिफिशियल प्लांट आणलं होतं, ते मस्त पॉटमध्ये ठेवून घेतलं. अगोदरचे पण छानच होतं माझं प्लांट, पण ते थोडे धूळ लागली होती त्याला, म्हणून ते स्वच्छ धुवून घेतले. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.